तर मित्रांनो आज बघा बैलपोळ्याचं गेलतो बघा दर्शनाला। आमच्या येथील वाई गोरक्षनाथ मंदिराला जवळपासच्या सगळ्या खेड्यातील हजारो लोक पाया पडायला येतात। तर जय शिवराय मित्रांनो, आपला 50 दिवस 50 व्लॉगचा दिवस 12। तर मित्रांनो मी मुक्तेश्वर आणि मी राहतो आंबा गावात। आज गावाचं नाव सांगण्याचं कारण सांगतो तुम्हाला। आज होता बघा बैलाचा आराम करायचा दिवस म्हणजे बैलपोळा। आमचे शेजारी वगैरे वाईकडे त्याचे बैल घेऊन निघाले होते। मोत्या बसला होता शांत, कारण त्याला मारली होती बैलानं लात। आज बैलपोळा आणि उद्या कर म्हणजे आता यायचं उद्या काय खरं नाही। मग वाईला दर्शनाला जाणारे लोक आपल्या इथे जेवले। आपण त्याची पाण्याची बसण्याची सोय केली। आम्हाला दर्शनाला जायचं होतं, आम्ही निघालो। पहिल्या एवढे का बैल राहिले नाही, पण गेल्या वर्षी तर काहीच बैल दिसले नव्हते। या वर्षी तरी बैल आले होते। आता हे कोणत्या गावचे होते माहित नाही, डीजे लावला होता, पण ही मंडळी आमच्याच गावची होती। आम्हाला पाया पडायला जायचं होतं म्हणून आम्ही काही तर जास्त वेळ थांबलो नाही। तरी नाही म्हणताना एक गावातला कार्यकर्ता घुसलाच आमच्या। तिथून आलो बघा आपण डायरेक्ट मंदिराच्या बाहेर। तर मित्रांनो आंबा या गावाच्या जवळ आहे वाई येथे लांबून लोक येतात दर्शनासाठी पोळ्याच्या दिवशी। तर मग आपण पण घेतलं या गर्दीमध्ये दर्शन। वाई येथे दरवर्षी लोक येतात आणि दरवर्षी यायची जेवणाची सोय घेतली जाते। स्वच्छ पाणी आणि चहा पण उपलब्ध असतो। दर्शन झालं, दर्शनाला आल्यावर म्हणलं प्रसाद पण घ्यावं। खिचडी घेतली, कंटिन्यू खिचडी बनवणं आणि खिचडी वाढणं चालू असतं। अशा प्रकारे खिचडी घेऊन निवांत एका जागी बसलो। मी दाद्यान दोघांनी खिचडी खाल्ली। जेवण झालं की चहा घेतला, चहा पण पिला। तर दर्शन घेऊन निघालो आम्ही वापस। येताना बघा आपल्याला आदिनाथ भाया भेटला। आदिनाथ भायाचे फोटो वगैरे काढले, मग निघालो आपल्या घराकडे। आता या पिंट्यानं बैलाला जाताना तर पायाने नेला, आता न्यायला गाडीवर वडी। जाऊ दे, ते जातात घरी। पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि फॉलो करा। धन्यवाद।